आज बनवायचा आहे मस्त पांढरा चिकन पुलाव आपल्याला. सुरुवातीला चिकन घेतलेले ते स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला आणि मॅरिनेट करण्यासाठी मस्त दही टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि बघा इकडे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं या पातेल्यामध्ये. कांदा पण तळून ठेवलेला आहे बाजूला. आणि बघा तेल टाकून आपण कांदा थोडासा टाकून आणि चिकन टाकायचं आहे बघा मॅरिनेट केलेलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त आपल्याला पांढरा चिकन पुलाव करायचा आहे. एकदम टेस्टी, खायला एकदम मस्त, सगळ्यांना आवडेल असा हा पुलाव आहे चिकनचा. बिर्याणी तर आपण नेहमीच खातो. आणि बघा इकडे मी खडे मसाले घेतलेले सुरुवातीला. छोटी मोठी विलायची आहे, तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, लवंग, मिरे आणि ते याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनमध्ये. आणि परत मी आता खडे मसाले घेतलेले ते थोडेसे आपल्याला जाडसर दळून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी धणे पण टाकलेले आणि पूर्ण खडे मसाले घेतलेले. अशा प्रकारे दळून घ्यायचं आपल्याला आणि ते पण टाकून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये चिकनमध्ये. परत सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मस्त शिजू द्यायचं आपल्याला. गावठी चिकन आहे, थोडंसं शिजायला वेळ लागतो. आपण कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकतो. आणि बघा कापलेले टोमॅटो ते टाकून घ्यायचे. 3-4 कापलेले टोमॅटो होते ते कापून टाकलेले आपण. आणि आलं लसणाची पेस्ट ती पण टाकून घ्यायची आहे. आणि आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आता. आणि आपल्याला आता पुलावबरोबर आपल्याला चटणी करायची मस्त. हिरवा कांदा, आपण कोशिंबीर म्हणू शकतो, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली मी सुरुवातीला. आणि दही टाकून आपल्याला चटणी तयार करायची मस्त पुदिन्याची. आणि नंतर आपण थोडासा कांदा कापून मस्त त्याला मिक्स करायचे. आणि मस्त पुदिना कांदा आपल्याला खायचा आहे बिर्याणी याच्याबरोबर, पुलावबरोबर. खूप मस्त लागतो. अशा प्रकारे दळून घ्यायची बघा पुदिना, कोथिंबीर आणि दही. आणि बघा कांद्यामध्ये मस्त थोडीशी बाजूला ठेवायची आणि थोडीशी कांद्यामध्ये आपल्याला मस्त तयार करायची अशी खाण्यासाठी. आता चिकन शिजून झालेलं आहे बघा. आता त्याच्यामध्ये मस्त बासमती तांदूळ भिजत टाकलेला होता मस्त, तो टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये. थोड्या वेळ पाण्यातच ठेवायचा धुवून बासमती तांदूळ, म्हणजे मस्त शिजल्या जातो पटकन. आणि तो टाकून घ्यायचा आहे बघा त्याच्यामध्ये. त्याच पातेल्यात आपल्याला पुलाव करायचा आहे आता. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, चिकन आणि तांदूळ बासमती. आता तळलेला कांदा टाकायचा आहे त्याच्यावर. थोडासा लिंबू पिळून टाकायचा आहे अर्धा, म्हणजे थोडासा राईस आहे ना तो असा मोकळा मोकळा तयार होतो. कोथिंबीर टाकायची आणि कमी गॅसवर आपल्याला मस्त पुलाव होऊ द्यायचा आहे. झाकण ठेवून घ्यायचे त्याच्यावर. आणि खाण्यासाठी मस्त तयार आहे आपला आता पुलाव. आणि मस्त पुदिन्याची चटणी आणि हिरवा कांदा, आपण पुदिन्याचा हिरवा कांदा तयार केला तो खायचा आहे. आणि मस्त बघा छान मस्त तयार झालेला आपला पुलाव. एका ताटात सर्व करून घ्यायचा आहे बघा खाण्यासाठी मस्त.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.